नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 28 जानेवारी 2018 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील पर्यावरण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 49. पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे? Which type of waste is classified as hazardous? पर्याय क्रमांक ए रासायनिक केमिकल, पर्याय क्रमांक बी घरातील हाऊसहोल्ड, पर्याय क्रमांक सी व्यापारी संकुलात कमर्शियल आणि पर्याय क्रमांक डी शेतीतील. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रासायनिक. रासायनिक कचरा हा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 50. टिंबटिंब प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत आहे. इज ए मेजर सोर्स फॉर फेशियल कंटॅमिनेशन इन वॉटर. पर्याय क्रमांक ए घरातून येणारे सांडपाणी, डोमेस्टिक इफ्लुएंट, पर्याय क्रमांक बी रासायनिक सांडपाणी, केमिकल इफ्लुएंट, पर्याय क्रमांक सी लोखंड तयार होणाऱ्या कारखान्याचे सांडपाणी, स्टील प्लांट इफ्लुएंट आणि पर्याय क्रमांक डी औषधी करणाऱ्या कारखान्याचे सांडपाणी, फार्मा इंडस्ट्रियल इफ्लुएंट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घरातून येणारे सांडपाणी हे प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत आहे. पुढील प्रश्न क्रमांक 51. पुढीलपैकी कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश करण्यास कारणीभूत आहे? is mainly responsible for depletion of ozone in the stratosphere. पर्याय क्रमांक ए क्लोरोफ्लोरोकार्बन, पर्याय क्रमांक बी क्लोरीन, पर्याय क्रमांक सी सल्फर डायऑक्साईड आणि पर्याय क्रमांक डी कार्बन डायऑक्साईड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए क्लोरोफ्लोरोकार्बन. त्यालाच आपण CFC या नावाने पण ओळखतो. तर क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश होण्यास कारणीभूत आहे. प्रश्न क्रमांक 52. पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात येत आहे? पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र, पर्याय क्रमांक बी ओरिसा, पर्याय क्रमांक सी बेंगॉल आणि पर्याय क्रमांक डी राजस्थान. तर जलयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्र या राज्यात घेण्यात येत आहे. पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्याजोगे आहे? Which of the following resources is renewable? पर्याय क्रमांक ए कोळसा, पर्याय क्रमांक बी पेट्रोल, पर्याय क्रमांक सी नैसर्गिक वायू आणि पर्याय क्रमांक डी जंगल. तर पुन्हा नवीन करण्यायोग्य साधन हे जंगल आहे. पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्न क्रमांक 54. नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो? नदीच्या खोऱ्यात जर आपण धरण बांधले तर त्याच्यामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः याचा कोणावर पडतो? पर्याय क्रमांक ए जंगलाची रास होण्यावर, फॉरेस्ट लॉस, पर्याय क्रमांक बी पाण्याची गुणवत्ता, वॉटर क्वालिटी, पर्याय क्रमांक सी भूकंप, सिस्मॅसिटी आणि पर्याय क्रमांक डी विस्थापित झालेले नागरिक. त्याचा सर्वात जास्त प्रभाव हा सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात विस्थापित झालेल्या ह्या कुटुंबावर पडतो. पर्याय क्रमांक डी. तर हे होते 2018 महाराष्ट्र सेट या परीक्षेमध्ये पर्यावरण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.